आवाज मानदेशाचा। दहिवडी येथील चैतन्य अकॅडमीमध्ये ब्रह्मकुमारीजी यांच्या आयोजनातून नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती आणि नशामुक्त प्रतिज्ञा कार्यक्रम पार पडला। यावेळी मान तालुक्यातील आदर्श गाव लोदवडेचे सुपुत्र आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। आपल्या प्रेरणादायी विचारातून माने यांनी युवकांनी नशेपासून दूर राहून सकारात्मक जीवन जगावे, शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असा संदेश दिला। संघर्षातून उद्योग विश्वात यश मिळालेल्या रामदास माने यांच्या विचारांनी उपस्थित युवकांना नशामुक्त जीवनासोबतच उद्योजकतेची नवी दिशा मिळाली। नमस्कार। ब्रह्मकुमारी माननीय लक्ष्मी दीदी, त्याचप्रमाणे माननीय कृपाभर, मगाशी खाडेसाहेब फार चांगल्या पद्धतीने आमच्या मान तालुक्यातल्या भाषामध्ये लांगडी भाषा वापरून जे शब्द वापरत होते, मी पण मान तालुक्यातलाच आहे, पण मी तुमची एवढी लागली नाही। त्याला आपण म्हणू की 12 माकडाचा खेळ करणारा माणूस। 12 माकडाचा खेळ का म्हटलो? सासरे बाबा माझ्या शेजारी बसवले, म्हणजे बुंदा धरला की फांद्या कुठं जात नाही, कारण सासरे बाबा खुश असतील तर पूर्वी काही करू शकत नाही, त्यांना स्वतःच ठेवला। माननीय भरत आगवडे साहेब, त्यांचे सासरे बुवा भारत हंगे साहेब, सॉरी संजय भाई, जे आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं कोऑर्डिनेशन करणारा दुवा ठरला। मी परदेशात असताना त्याला एक जबाबदारी 1 महिन्यासाठी मी अझरबैजानला गेलो होतो। पूर्वनियोजित ते कार्यक्रम होते आणि आपलं विजय मिळण्याची जी तारीख ठरलेली होती, तर त्याच्यामुळं ते काम पाठीमागं पडायला नको म्हणून मी संजय भाईला बोलवलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि विजयची रचना अशी व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ते विजय बनवून त्यांचं फार मोठं योगदान दिलं। हे योगदान देत असताना माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, साहेब माझा एक छोटासा कार्यक्रम आमच्या ब्रह्मकुमारीचा, तुम्ही तिथं चीफ गेस्ट म्हणून मानताना यायचं आहे। म्हटलं तर माझं तर गावच आहे, पण प्रश्न असा आहे की पुण्यावर तर येणं मी बिझी असतो, पुण्यावर येणं तर मी 20 तारखेला दहिवडीत आहे, तुम्ही 20 तारखेला घ्या, 19 तारखेला घ्या, पण त्याला क्लब करून घ्या। आणि त्याच्याप्रमाणे आमच्या लक्ष्मी दिदी आणि रूपा बनला त्यांनी ते कॉर्डिनेशन केलं, खाडेसाहेबांना कॉर्डिनेशन केलं। म्हणजे सगळा मॅटर तो त्यांनी तुमच्या लेवलला झाला, मला काय बाकीचं माहीत नाही, तर त्यांचं योगदान त्याच्यामध्ये मिळालं संजय भाईचं। आणि कमलभाई की जे मगाशी माझ्याशी हिंदीत बोलले पण त्यांना चांगलं मराठी येतं, कारण ते पण ब्रह्मकुमारीचे आमचे सहकारी आहेत। मेन विषयाची सुरुवात होताना की आजचा आपला व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे आणि लक्ष्मी दिदी आणि रूपाभाई ही त्यांची सगळी टीम पुण्यावरनं खास तुमच्यासाठी आहे की तुम्ही आयुष्यामध्ये की चांगलं व्हावं, चांगलं राहावं, उंच पदावरती जावं। पण मला खाडेसर आज मी स्पष्ट सांगतो, तुम्ही आज मला इथं बोलवलंय ना, त्याच्यात 80% पोरं तुमची पोलीस डिपार्टमेंट या वेगळ्या क्षेत्रात राहिली 20%। अरे कशाला 1 लाख रुपयाचा पगार मोजायचा यांच्यासारखा? उद्योगपती व्हायला महिन्याला 10 लाख रुपये कमवा। मला माहित नाही कोणी 7 लाख रुपये पगार असतो कशाला लाख रुपयाच्या नादाला लागायचं? अरे उद्योगधंदा करा 10 लाख रुपये महिन्याला कमवा। आणि उद्योगधंदा करायला पैसे लागत नाहीत। काय म्हटलं मी? उद्योगधंदा करायला पैसे लागत नाहीत, उद्योगधंदा करायला लागते जिद्द। आणि ही जिद्द काय असते ती जिद्द मी माझ्या भाषणात थोडक्यात सांगणार आहे। मगाशी आमच्या खाडे सरांनी, लक्ष्मी दिदीनी थर्माकोल याला पोराला प्रश्न म्हणजे थर्माकोल बांधवीर काय आहे? थर्माकोल दुसरं तिसरं काही नाहीये। तुमच्या घरात जे थर्माकोल आलेला आहे, तुम्ही टीव्ही आणला ना, तुम्ही फ्रीज आणला, त्या टीव्ही बरोबर
जे पॅकिंग आलं पांढऱ्या कलरचं, तुम्ही गणपती डेकोरेशन किंवा काहीतरी डेकोरेशन थर्माकोलचं सीट आणलं, तुम्ही काहीतरी त्या काळात मकर बनवलं, आता मकराला बंदी आहे. पण त्या काळात जे मकर बनवलं, ज्या थर्माकोलला स्पर्श झाला ते थर्माकोल माझा आहे, म्हणून मला थर्माकोल मॅन म्हणतात. या थर्माकोलची व्याप्ती किती आहे? मद्रास पासून दिल्लीपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत, म्हणजे भारतात जेवढं थर्माकोल बनतं त्यातलं 90% थर्माकोल माझंच आहे. एवढंच नव्हे, बाहेरच्या 45 देशामध्ये श्रीलंका, सौदी अरेबिया, नायजेरिया, केनिया, बोट्सवाना, साऊथ आफ्रिका, टांझानिया, इथिओपिया, युगांडा, दुबई, रासल खैमा, फुजेरा, शारजा, इराक, सुदान, इरित्रिया एवढ्या देशामध्ये 352 थर्माकोलचे प्रोजेक्ट निर्यात केले. मस्कटच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला, तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, आणि जगातलं सर्वात मोठं मशीन बनवलं ते लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, म्हणून मला थर्माकोल मॅन म्हणतात. माझं भाषण कधी मला तुमच्या काळ्या बाजू मला बोलता येत नाही, तुमच्या काळ्या बाजू बोलता येत नाही. मला खाडे साहेबांचं विशेष का कौतुक करायचं आहे की खाडे साहेब आणि आम्ही एकाच जातीची माणसं. तिने मगाशी मला माहित नव्हती, मगाशी बोलता बोलता म्हणजे तुमची खूप आहे ना, ते गोंधळे वसनं नरोड्याला जाताना एक मांगाची वस्ती लागते, इकडं जे इकडचा कशर आहे. कोण आहे का आपल्या भागात गोंधळे तिकडचं नरोडे साईडचं कुरवाडचं कोण आहे का? पडल्यानंतर ओपन डिफेक्शन मध्ये अंधार पडल्यानंतर जावं लागतं, पहिल्यांदा तसंच थांबावं लागतं. म्हणून जे पोटाचे विकार जर घरात जर पाहिजे तर पोटाचे 90% विकार कमी होतात. आणि अशा पद्धतीनं आमची स्कीम आहे. आणि मग अगदी सगळ्यात महत्वाचा प्रसंग मला सांगायचा होता की खाडे साहेबांनी मला 10 वर्षापूर्वी चहा पाजला होता. आता खाडे साहेब कसे रोज त्यांच्या 1000 माणसं येतात, 1000 माणसं जाते. मला ते संदीप पाटील म्हणून SP होते, त्यांनी सांगितले की बाबा तुम्ही देवळीला जावा, माझं पद्मश्री पुरस्काराची महाराष्ट्राचं रिकमेंड नाव केलेलं आहे. माझी फाईल आता तिथं गृह मंत्रालयात दिलेलं आहे. आणि त्यावेळी मला इकडे आलो, खाडेसाहेब तुमच्यावर अजून एक हवलदार, त्यांचं नाव आता मला आठवना, पण माझ्या मोबाईलमध्ये नाव असेल. हे दोघं जण तिथे होते. सोबत त्यांनी पोलीस इस्ता दाखवला आम्हाला, पण असं नाही ते काही सरळ सोपं काम आहे असं नाही. तर त्यांनी कसलं काय कुठनं ते अगदी सगळं सांगितलं. म्हणलं साहेब मी पाटील साहेबांनी मला सांगितले असं असं. पाटील साहेबाचं नाव घेतल्यानंतर म्हटलं मला पाटील साहेब सांगितलं स्वतः जावा, तुम्ही स्वतः चौकशी करा. त्यावेळी त्यांच्याबरोबर API होते त्या काळामध्ये, त्यांच्याकडे मला ते घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर त्याची झेरॉक्स कॉपी RD प्रपोजल त्यांनी पाठवलं होतं, त्याची झेरॉक्स कॉपी माझ्याकडे गेली. आणि ते त्या दिवशी माझं ते प्रपोजल झालं. पण खाडे साहेब 9-9.5 वर्षापूर्वी तुम्ही मला तुमच्या देवळीच्या पोलीस स्टेशनला तुम्ही चहा पाजलेला आहे, थोडी कमी जास्त दिवस झाले असतील. तर एक सच्चा माणूस म्हणजे मला अतिशय गर्व वाटतो खाडेसाहेबांचा. किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये ही जी मुलं आहेत लोकांना दान द्यायचं. हे पहा प्रश्न असा आहे, तुम्हाला हे ज्ञानाचं ज्ञान देत आहे. तुमचं पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, वेगवेगळ्या भरती आहेत. ते जर तुम्ही शारीरिक क्षमता तुमची फिट व्हावी, तुम्हाला ते काय विचारणार, त्यांच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या तुमच्याकडून करून घेतात. आणि ते काय देऊ नाही. पहा घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम खाडेसाहेबांचं आहे, प्यायचं काम घोड्याचं आहे. शिक्षण सगळ्याला सारखंच घेतात. म्हणजे असं नाही की बाबा हा माझ्याजवळचं त्याला जास्त शिकवतो हा कमी शिकवतो असं नाही, सगळ्याला ते सारखं शिकवतात. आता ज्याची कपॅसिटी जास्त ग्रहण करायची आहे तो जास्त घेतो. कदाचित मगाशी मी आता खाडेसाहेबांना विचारलं की किती विद्यार्थी, सुमारे 4000पेक्षा जास्त विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये लागलेत. साहेब आमचा सलाम तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पुढचा काळ असा आहे भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही. काय बोललो मी? भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही. 300-400 विद्यार्थी आहेत ना, सगळ्याला तुम्हाला सरकारी नोकऱ्या नाही मिळणार, हे सत्य आहे. पण ह्याच्यात 80% लोकांना मिळाल्या, काय वाईट आहे? मग हे 20% राहिले. मग अशीच सांगितलं कशाला लाख रुपये यांच्यासारख्या नादाला लागायचं. ज्यांच्यासारख्या म्हणजे हे दुसऱ्या पैसे हे चांगले. तर आपण बदल धंदा करूया हा ना. आणि कशाला 1-1 लाख भरायचं? आपण पैसा पाडा कशाला म्हणत? चांगला 10चाच पाडा म्हणायचा. 10 लाख 1, 10 लाख 2 असं म्हण. 20 लाख 40 लाख 50 लाख 60 लाख असं म्हणा. माझं काय तुम्ही काही पण होत देणार नाही. माझ्याकडे काही नव्हतं. जाताना आईनं दिली पत्र्याची पेटी. मग अशी खाडेसाहेबांनी सांगितलं टाकीच्या खाली राहिलं. कॅन्टीनमध्ये वेटरचं काम केलं, सुरुवातीला मोलमजुरीचं काम केलं, रोजगार हमीचं काम केलं. आणि आज 182 देशात मी जाऊन आलोय. फक्त 7च देश राहिले. म्हणजे पृथ्वीला 3 वेळा गडा मारलेला आहे.
आणि सगळ्याच्या सगळा प्रवास त्या म्युझियम मध्ये टाकलेला आहे. सगळ्याच्या सगळा म्हणजे एखाद्या माणसाकडे काही नसताना जिथं खाण्यापिण्याची भान तो माणूस जर एवढं सगळं करू शकतो तर माझ्यापेक्षा तुमची परिस्थिती 100 पटीनं भारी आहे. कारण तुम्ही आज जे चकचकीत टकटकीत दिसताय ना ते माझ्यापेक्षा खूप तुमच्यासारखा मी त्यावेळी होतो गाडीलाच होतो. मग खाण्यापिण्याचं जसं ते बिरबलाचं मांजर असतं ना आणि अकबराचं मांजर. बिरबल काय करता मांजराला दूधच देत नव्हता पण अकबर खाऊ पण घालायचा. तर तुम्ही सगळे अकबराची मांजर आहे. मी त्या काळात बिरबलाचा मांजर होतो म्हणजे मला खाया प्यायला देत नव्हते पण नव्हतंच ते. अशा परिस्थितीत जर समजा आपण असं करू शकतो तर तुम्ही बरंच काही करू शकता. पण माझी अशी इच्छा आहे जे सगळ्यांनी मेहनत करा आणि काळेसाहेब पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो या मान तालुक्यासारख्या ठिकाणी की आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना की तुम्ही अतिशय वेगळं ज्ञान देताय, वेगळी डायरेक्शन देताय, वेगळा तुम्ही संदेश देताय की तुम्ही अशा अशा पद्धतीनं जावा. खरोखर अतिशय पुण्याचं काम आहे. स्वर्गात जर खरोखर स्वर्ग असेल तर इंद्राच्या शेजारी तुम्हालाच बसवणार आणि आमच्या लक्ष्मी मॅडम बसवणार. आम्ही रूपादिदी हे सगळे आम्ही पुढे बसू पण तुम्हाला मात्र इंद्राच्या शेजारी बसवणार. तर वेळेचं बंधन आहे. मला खूप बोलायचं आहे. मी बोलायला मी 3 तास बोलतो पण वेळेचं बंधन आहे. अजून पुढे 2-3 कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे मी मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, भरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.